कमीत कमी जे युद्धावर चाललेत, जे लढाईला चाललेत, त्या लढाईत जाणाऱ्या सैनिकांना निरोप देण्यासाठी तरी तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचा. एवढं मराठवाड्यामधून बीड जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे इथं पहिल्यांदा लॉंग मार्च निघतोय आणि हा लॉंग मार्च आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाऊ. तुम्ही आम्ही शिवशक्ती भीमशक्ती आता एकत्र आलेलो आहे. आता कुणालाही घाबरायची गरज नाही. तुमचा एक पाऊल आमच्यासाठी 1000 पावलाचं बळ असेल. जय भीम, जय भारत. सर्वांना जय भीम. उद्या 10 वाजता लॉंग मार्चची सुरुवात इथून होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तुम्ही बघू शकता. इथं सगळे मॅनेजमेंटचे जे बीडची आमची टीम आहे ही सगळी जमा आहे, सगळे तरुण नेते. आणि उद्या 10 वाजता लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे. सर्व महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान आहे, ज्या ज्या शहरातून लॉंग मार्च येणार आहे तिथं प्रचंड प्रमाणामध्ये लॉंग मार्चचं स्वागत झालं पाहिजे. राहण्याची व्यवस्था करा, जेवणाची व्यवस्था करा. आम्ही सर्व लोक तुमच्या भरोश्यावर निघलेलो आहोत. आम्ही समाजाच्या भरोश्यावर निघलेलो आहोत. महाराष्ट्र सगळी तयारी झालेली आहे. पोलीस परवानग्या मिळालेल्या आहेत. काही काळजी करू नका. लॉंग मार्च उद्या निघत आहे. सर्वांनी लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हा. ज्यांना बीडमधून यायचंय त्यांनी बीडमध्ये सकाळी 10 पर्यंत पोहोचा. ज्यांना मांजरसुम्यात जॉईन व्हायचंय प्रत्येक ठिकाणी जॉईन तुम्ही होऊ शकता. आणि जॉईन होत होत हा लॉंग मार्च आपला मुंबईला निश्चित वेळेवर पोहोचणार आहे. तयारी झालेली आहे. हे सगळे आपले कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. क्रांतिकारी जय भीम. उद्या या बीडच्या क्रांतीभूमीमधून निघणारा हा पायी लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने उद्या रवाना होणार आहे. तरी मला या लाईव्हच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की उद्या आंबेडकरवादी असतील, भीमसैनिक असतील, सर्व जाती धर्मातील माझे बंधू असतील, माझे मित्र असतील, यांना मी जाहीर आवाहन करतो की उद्या या बीडच्या क्रांतीभूमीतून लॉंग मार्च हा मुंबईच्या दिशेने उपवर्गीकरण प्रक्रिया थांबविण्यासाठी हा लॉंग मार्च बीडच्या क्रांतीभूमीतून निघणार आहे. तरी माझ्या माता भगिनी असतील, माझे बांधव असतील, त्यांनी या निघणाऱ्या मोर्चात उद्या सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून त्रिशरण पंचशील वंदना होऊन आपण या सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यात अभिवादन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपला लॉंग मार्च हा पुढे चालत राहील. तसेच माझं आव्हान आहे, या ठिकाणी जे थांबतील माझे सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, गट सोडून सामाजिक कार्यकर्ते देखील असतील, कोणत्या राजकीय पक्ष देखील असतील, त्यांनी सहभाग नोंदवा. व आम्ही तुमचे एक लेकरा समान आम्ही पायी जात आहोत. आम्हाला रस्त्यामध्ये कुठेही दुखापत, इजा, कुणाला तरी औषध उपचाराची गरज लागणार आहे, कुठेतरी भाकरीची देखील आपणाला व्यवस्था करावं लागणार आहे. तरी मी आपणा जाहीर आवाहन करतो की आपण भीमसैनिक आहोत. या भीमसैनिकांना, पायी जाणाऱ्या लॉंग मार्चकऱ्यांना आपण कुठेही कमी पडू देणार नाही. मी या जाहीर लाईव्ह मधून मी आवाहन करतो. थांबतो. क्रांतिकारी जय भीम, प्रबुद्ध भारत, जय संविधान. हे आहेत पॅन्थर आमचे प्रेम भाऊ कांबळे. आता बोलणार आहेत आशिष भैया चव्हाण. सर्व महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम. उद्या 10 जून रोजी जो आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात बीड ते मुंबई लॉंग मार्चचं आयोजन आम्ही सर्व आंबेडकरवादी मिळून बीड जिल्ह्यातील केलेलं आहे. इथं जमलेले सर्व आंबेडकरवादी विविध पक्षातील असतील, विविध संघटनेचे असतील, तरी पण आम्ही एकत्र आहोत. कारण आरक्षण उपवर्गीकरण होऊ न देण्याचं काम जिम्मेदारी ही घेतलेली असेल तर आपल्या आंबेडकरवादी पूर्ण कार्यकर्त्यांनी. तर माझं आव्हान आहे बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना, भीमसैनिकांना, उद्या निघणाऱ्या लॉंग मार्चला सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ उपस्थित राहावं आणि या लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावं. आपल्याला आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडायचा असेल तर उद्या हे लॉंग मार्चला आपण सर्वजण सामील व्हावं असं माझ्या वतीने आवाहन करतो आणि धावतो. जय भीम. हे आहेत वेगवेगळे आपले तरुण कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. हे आहेत आमचे संदीप जाधव. जय भीम. उद्या काय तयारी चालू आहे भाऊ? प्रक्रिया थांबवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून
जो लॉंग मार्च निघणार आहे तो ऐतिहासिक लॉंग मार्च होणार आहे आणि त्या इतिहासाचं सुवर्ण पान या बीड मधून रचलं जाणार आहे. त्या सुवर्ण पानात आपलं अक्षर नोंदवायचं असं घराघरातून बौद्ध बांधवांनी आणि ज्या अनुसूचित जातीतील लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी आपले सुवर्ण पानात आपलं अक्षर नोंदवण्यासाठी हजर राहायचंय. त्याच्यामुळं मी आवाहन करतो की जेवढे बौद्ध बांधव आहेत बीड शहरातले घरातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी येऊन या भीम सैनिकांना वाट लावायसाठी पारशिनाक्यापर्यंत या व जेवढ्याला चालता येईल त्यांनी आमच्या सोबत सामील होऊन या लॉंग मार्चला सक्सेस करण्यासाठी पाठबळ द्या. तुमचं एक पाऊल आमच्यासाठी 1000 पाऊलाचं बळ असेल. जय भीम, जय भारत. बढिया मित्र आहेत ज्ञानेश्वर कवटेकर. मराठा बांधवांचाही याच्या शुभेच्छा आहेत. आणि कवटेकर साहेब मराठा बांधव फक्त उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलनात सहभागी नाहीत, तर त्यांचं ह्या सगळ्या वर्गीकरणाच्या या आपल्या आंदोलनामध्ये सगळे मॅनेजमेंट करायला लागले. बोला कवटेकर साहेब, सांगा. जय शिवराय, जय भीम. बीड शहरात राहणाऱ्या व बीड जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व बहुजन समाज बांधवांना मी अशी विनंती करतो की बीड शहरातून उद्या सकाळी 10 वाजता जो पायी लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं निघणार आहे, हा लॉंग मार्च हा कुठल्या सत्तेत जाण्यासाठी नाही किंवा कुठला वाटा मिळवण्यासाठी नाही, तुमच्या आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लॉंग मार्च बीडून मुंबईच्या दिशेनं निघत आहे. तर मी सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतो की उद्या सकाळी ह्या लॉंग मार्चला शुभेच्छा देण्यासाठी आणि जे पायी रॅलीमध्ये जाणार आहेत त्यांना तुमचा शुभ आशीर्वाद देण्यासाठी उद्या सकाळी सर्वांनी 10 वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, बीड जिल्हा असेल, मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत. त्या 8 जिल्ह्यामध्ये जे काही आपले मित्र आणि पाहुणे आणि आपले नातेवाईक आहेत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी व्यवसायासाठी आहेत, कुणी कामधंद्याला गेलेलं आहे. तर मी आपल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व माझ्याही मित्र परिवार सगळ्यांना विनंती करतो, हस्ते पर हस्ते ज्या ठिकाणी आपले नगर पुण्या मुंबईमध्ये जे आपले बांधव असतील, मित्र असतील, पाहुणे असतील, त्यांना तुम्ही असा निरोप द्या की बीड जिल्ह्यातून बीड शहरातून एक 200-300 माणसं म्हणजे कार्यकर्ते हे आरक्षण उपीकरण रद्द करण्यासाठी मुंबईच्या दिशेने येत आहेत. तर त्यांना रस्त्याने कुठलीही कमतरता पडू नये. ज्या ठिकाणी अन्नाची गरज असेल त्या ठिकाणी अन्नाची गरज तुम्ही पुरवावी, ज्या ठिकाणी पाण्याची असेल त्याकडे पाणी तुम्ही द्यावं. त्या सगळे हे तुमच्या जीवावर आणि तुमच्या भरोशावर तुमच्या आमच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या भीम सैनिकांनी हे धडवीचं आणि हे चालणं साहेब सोपं नाही. 450-500 किलोमीटर चालायचं आहे. मराठवाड्यामधून बीड जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे इथं पहिल्यांदा लॉंग मार्च निघतोय आणि हा लॉंग मार्च आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाऊ. आम्ही शिवशक्ती भीमशक्ती आता एकत्र आलेलो आहे. आता कुणालाही घाबरायची गरज नाही. निश्चित आपण आझाद मैदानावर या सरकारला, केंद्राच्या कादरीच्या सरकारला आरक्षण उपीकरण रद्द केल्याशिवाय आता आपण शांत बसायचं नाही ही मी सर्वांना विनंती करतो. आणि जास्तीत जास्त बीड शहरातील सर्व नागरिकांनी या लॉंग मार्चला उद्या सकाळी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र यावं एवढी विनंती करतो. जय शिवराय, जय भीम. अजय भैया सर्वदे आपल्या लॉंग मार्चचे संयोजकापैकी एक कार्यकर्ते. मित्रांनो, आपण आता लॉंग मार्चची तयारी करत आहोत. जे उद्या या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण आपले कपडे, ब्रश, ज्या काही आपल्या आवश्यक जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घेणे आणि या आंदोलनामध्ये सहभागी होणे. सकाळी ठीक 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये विविध पक्ष पार्टी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत. मग भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोकजी कांबळे असतील, कास्ट्राईट कल्याण कर्मचारी महासंघाचे प्रमुख अरुणजी गाडे असतील, पॅन्थर राहुलदादा प्रधान आहेत, राहुलजी वाकेकर आहेत, आमचे सहकारी मित्र आहेत विश्वदीप करंजीकर, आमचे मार्गदर्शक आहेत बाबूरावजी पोटभरे साहेब, दिनकर दादा ओंकार, विजय भाऊ वावळ, राजाभाऊ साबळे, म्हणजे आंबेडकरी चळवळीतले असे विविध पक्ष पार्टी संघटनेचे प्रमुख आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत. माझी सर्व आंबेडकरवादी युवकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं आपण या
लॉंग मार्चमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे, कारण आता वेळ खूप मोठी आहे आणि हिला भेदायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकजुटीनं एक मतानं इथं एकत्र यावं लागणार आहे, तरच आपला विकास आहे. नाहीतर आपण पूर्णतः जे शासन आपल्याला ज्या पद्धतीनं दाबायचं बघतं त्या पद्धतीनं आपल्याला दाबलं जाणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला जर ताकदीनं उभं राहायचं असेल तर उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये यावं एवढं आवाहन या ठिकाणी करतो. थांबतो. जय भीम, प्रबुद्ध भारत. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सगळे तरुण जमलेले आहेत. उद्या 10 वाजता आम्ही लॉंग मार्चला सुरुवात करणार आहोत. तयारी झालेली आहे, तयारी अंतिम टप्प्यात आहे. आताच बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे आहेत SP साहेब येऊन गेलेले आहेत. सर्व बीड शहरातील PI इथे येऊन गेलेले आहेत. सर्व तयारी झालेली आहे, तयारी अंतिम टप्प्यात आहे. सगळे तरुण इथं उद्या आम्ही निघत आहोत. समाजाला आमचं आव्हान आहे की समाजाच्या भरोश्यावर आम्ही निघत आहोत. पायी 500 किलोमीटर हा प्रवास आहे. जोपर्यंत लॉंग मार्च यासाठी आहे की उपवर्गीकरण जे सरकार करू इच्छित आहे, आमच्यामध्ये जे फूट पाडू इच्छित आहे ते आम्हाला फूट अमान्य आहे आणि ही फूट होऊ नये म्हणून हा लॉंग मार्च मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणार आहे. सर्व तयारी झालेली आहे. मांजरसुंब्याला उद्या आम्ही मुक्कामाला पोहोचणार आहोत 20 किलोमीटर. त्याच्यानंतर पाटोद्यात पोहोचणार आहोत. जो रूट निश्चित केलेला आहे त्यामध्ये जेवढे गावं येतील काय असतील तर त्यांनी पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था करावी. आम्ही तुमच्या भरोश्यावर निघलेलो आहोत, समाजाच्या भरोश्यावर निघलेलो आहोत. जोपर्यंत उपवर्गीकरण थांबणार नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाहीये. आज पोलीस जे आपले महसूल हे आहेत, आयुक्त आहेत, त्यांच्यासोबत बैठक झाली संभाजीनगरला. कलेक्टरांसोबत झाली. सगळ्या बैठका झालेल्या आहेत. खूप आम्हाला प्रयत्न केले त्यांनी कन्व्हिन्स करण्याचे की तुम्ही लॉंग मार्च रद्द करा, परंतु लॉंग मार्च रद्द होणार नाही. लॉंग मार्च रद्द एकाच गोष्टीवर होईल, जर आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत. एवढं एक वाक्याचा GR, एक वाक्य सरकारनं द्यावं लिहून, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावं. आम्ही हा सगळे आंदोलन थांबवू आणि जर नाही दिलं तर महाराष्ट्रामध्ये आंदोलनं कंटिन्यू चालू राहतील. धन्यवाद. उद्या भेटू. उद्या 10 वाजता लॉंग मार्चला सुरुवात होत आहे. हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व तरुणांनी इथं उपस्थित राहा आणि ज्यांना चालायचं नाही त्यांनी निरोप देण्यासाठी या. कमीत कमी जे युद्धावर चाललेत, जे लढाईला चाललेत, त्या लढाईत जाणाऱ्या सैनिकांना निरोप देण्यासाठी तरी तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचा एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.